काल पुण्यातली एक बाई बालाजीला गेली, माझ्या हातानं माळ घातली, मला फोन केला, महाराज आम्ही बालाजीला आलो. म्हटलं चांगलं झालं. काय मागितलं देवाकडं? म्हटली काय मागायचंय, देवानं सगळं दिलंय, गोकुळासारखं घर आहे, श्रीमंती आहे, बंगला आहे, सुना चांगल्या आहेत, फक्त देवाला सांगितलं आहे तेवढं असंच ठेव. काय सांग, अरे हे सुद्धा मागणंच झालं ना. आहे असंच ठेव म्हणजे काय वेगळं झालं काय? काय देवाला सांगव तुला वाटेल तसं ठेव. संकट देऊ नको असं नाही, संकट तुला द्यायची ते दे, पण ती पेलण्याचं बळ माझ्यात दे, एवढं मागत राहावं. आम्ही आयुष्यभर संकट नको म्हणून पळपुटेपणाचं धोरण स्वीकारतो. ज्ञानोबराय तुकोबरायांनी संतांनी संघर्षाशी 2 हात केले, संकटाला जाऊन भिडले. चाणक्यानं एका ठिकाणी असं सांगितलं, फेस द फिअर अँड देअर इज अ नॉट फिअर. संकट तुम्हाला येऊन भिडण्याच्या अगोदर तुम्ही संकटाला जाऊन भिडत जा. बस संकट नसतातच ती तुम्हाला आलेली संधी असते. आणि म्हणून विप्र विलपसा दोषानं जर कथा श्रवण कराल तर माऊलीच्या चरित्रामध्ये काही हाताला लागायचं नाही. पहा.